श्री स्वामी समर्थ. दर महिन्याच्या कालाष्टमीला भैरवचंडीचा पाठ करावा. आई भगवती आणि कालभैरवनाथ महाराज या दोघांच्या सेवेचा दिवस म्हणजे कालाष्टमी. भैरवचंडीचा पाठ का व कसा करावा, हा पाठ करण्याचे फायदे काय आहेत, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. ओढ स्वामी सेवेची या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. दर महिन्यामध्ये 2 अष्टमी येतात. पहिली म्हणजे दुर्गाष्टमी आणि दुसरी म्हणजे कालाष्टमी. अमावस्येनंतर शुक्ल पक्षातील येणाऱ्या अष्टमीला दुर्गाष्टमी म्हणतात, तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असे म्हणतात. दुर्गाष्टमी हा दिवस आई भगवतीचा आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा दिवस. दुर्गाष्टमीला दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात आणि कालाष्टमी म्हणजे रक्षक असणाऱ्या कालभैरवनाथांची सेवा करण्याचा दिवस. कालभैरवनाथाला कलियुगातील अडथळे लवकर दूर करणारी जागृत देवता मानली जाते. जसे आपण दुर्गाष्टमीला दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो, त्याप्रमाणे कालाष्टमीला भैरवचंडीचा पाठ करावा. तर हा भैरवचंडीचा पाठ कसा करायचा ते पहा. श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथातील 1 ते 13 अध्यायामधील प्रत्येक उवाचला श्री कालभैरव अष्टक स्तोत्र लावून म्हणावे. अशा केल्या जाणाऱ्या दुर्गा सप्तशतीच्या पारायणाला भैरवचंडी पाठ असे म्हणतात. दर महिन्याच्या कालाष्टमीला तसेच दर अमावस्येला घरातील सदस्यांनी मिळून किंवा एकट्याने हा भैरवचंडी पाठ अवश्य करावा. दुर्गा सप्तशती या ग्रंथातील 1 ते 13 अध्यायांमधील प्रत्येक उवाच नंतर 8 श्लोकांचे कालभैरव अष्टक स्तोत्र वाचणे म्हणजे भैरवचंडीचा पाठ करणे होय. या दुर्गा सप्तशतीच्या 1 ते 13 अध्यायांमध्ये एकूण 57 उवाच येतात. शेवटच्या 57 उवाचला कालभैरव अष्टक संपूर्ण फलश्रुती सकट वाचावे. भैरवचंडीचा पाठ करत असताना दुर्गा सप्तशतीचे नियम पाळून पाठ करावा. हा पाठ करत असताना सुरुवात प्रार्थनेपासून म्हणजे स्वामी स्तवनापासून करावी. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप करावा. त्यानंतर एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडादेवीचे हा 9 मंत्र म्हणावा. त्यानंतर हे देवीचे 5 मंत्र एक वेळा म्हणावेत. त्यानंतर देव्या कवच पासून वाचनाला सुरुवात करावी. देव्या कवच पासून रात्री सुक्तापर्यंत आलेल्या उवाचला कालभैरव अष्टक लावून वाचू नये आहे तसेच वाचन करावे. त्यानंतर अर्गला स्तोत्र वाचावे, मग कीलक स्तोत्र वाचावे, त्यानंतर रात्री सुक्त वाचावे. इथून दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय चालू होतात. यामधील प्रत्येक उवाचला कालभैरव अष्टक जोडून वाचावे. श्री दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीचा महिमा कैशी मधुकैटभ नाशतो सूर्य समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो. ओम प्रथम चरितस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोग खड्गा चक्र गदानी चाप परिगा शुला भुषुंडी शिरा शंका धारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नमश्चंडिकाये. ओम ऐं मार्कंडेय उवाच. त्यानंतर कालभैरव अष्टक जोडावे. ओम देवराज्य सेव्यमान पावना ग्रीपंकजम व्यालेज्ञ सूत्रमिंदुशेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटी भास्वरम भवाब्धितारकं परम नीलकंठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटंक पाशदंड पाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रतांडवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोक विग्रहं विनिक्वनं मनोज्ञहिम किंकिनील सत्तटीं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं धर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्ण शेषपाश शोभितांगमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभाभिरामपाद युग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंशमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहास भिन्न पद्मजाण्डकोश संततिं दृष्टिपात नष्ट पापजालमुग्न शासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकंदरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसंगनायकं विशालकीर्तिदायकं काशीवास लोक पुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्ग कोविदं पुरातनं जगत्पतीं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. फक्त 8 कडवीच आपल्याला हे कालभैरव अष्टक म्हणायचे आहे. त्यानंतर आपण जिथे आलो आहोत तिथून पुढे वाचायला सुरुवात करावी. सूर्यतनय सावरणी मन बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तार ऐक सांगतो. अशा प्रकारे पाठ करत असताना प्रत्येक उवाचला कालभैरव अष्टक स्तोत्र लावून म्हणावे.
ज्यावेळी शेवटच्या अध्यायातील शेवटचे वाच येईल त्यावेळी संपूर्ण कालभैरव अष्टक म्हणावे. कालभैरव अष्टकातील 90 कडवे हे फलश्रुतीचे आहे, त्यामुळे फलश्रुती ही शेवटच्या अध्यायातील शेवटच्या ओवाचलाच म्हणावी. अशा प्रकारे माता भगवतीची आणि कालभैरवनाथाची मिळून सेवा केल्यास आपला भैरवचंडीचा पाठ होतो. हा भैरवचंडी पाठ मंदिरामध्ये बसून किंवा घरामध्ये करू शकता. आई भगवती आणि कालभैरवनाथ महाराज यांची एकत्रित सेवा म्हणजे अत्यंत शक्तिशाली व प्रचंड परिणामकारक ऊर्जा प्राप्त करणारी आहे. तर हा भैरवचंडीचा पाठ केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात ते पहा. दर कालाष्टमीला, दर अमावस्येला किंवा सलग जर 14 किंवा 28 या भैरवचंडीचे पाठ केल्यास आपले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लागतात. विधवा स्त्रिया, गर्भवती महिला, घरातील मुले, स्त्री, पुरुष कोणीही हा पाठ करू शकते. ज्यांच्या घरात सतत आजारपण असते, शारीरिक व्याधी आहेत, आजारपण हटत नाही, त्यांनी भैरवचंडीचे पाठ केल्यानंतर व्याधींचा नाश होतो, आजारपण येत नाही. आपली काही अडलेली कामे असतील तर ती अडलेली कामे मार्गी लागतात. प्राप्त झालेली लक्ष्मी अखंड टिकावी व हाती घेतलेल्या कार्यातील कामातील सर्व मानवी अडथळे किंवा संकटे दूर होऊन कार्यसिद्धी व्हावी म्हणून भैरवचंडीचा एक पाठ अवश्य करावा. आपल्याला जर ज्ञात किंवा अज्ञात शत्रूचा त्रास होत असेल तर शत्रूंचा त्रास निघून जातो. शत्रूंचा बंदोबस्त करण्याचे सामर्थ्य या भैरवचंडी पाठात आहे. अनेक किचकट किंवा न सुटणाऱ्या प्रश्नांवरती उपाय म्हणजे हा भैरवचंडीचा पाठ आहे. घरामध्ये पैसा टिकत नसेल तर पैसे टिकायला मदत होते, लक्ष्मी टिकून राहते, नजरबाधा होत नाही, मुलाबाळांसोबत घरातील सर्व सदस्यांचे सर्व वाईट शक्तींपासून, अकाल संकटांपासून, वाईट व्यक्तींपासून संरक्षण होते, आपल्या घराण्यावर येणारी संकटे टळतात, घरामध्ये जी काही अडलेली कामे असतील ती मार्गी लागायला सुरुवात होते, घरात आनंदाचे, चैतन्याचे वातावरण तसेच नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते, प्रचंड अशी संरक्षणात्मक ऊर्जा शक्ती तयार होते. घरातील, वास्तूतील, व्यवसायातील सर्व प्रकारच्या बाधा, नकारात्मक शक्ती नष्ट होतात. जर कोर्ट खटले चालू असतील तर कोर्ट खटल्यामध्ये आपल्याला यश मिळते, मोठे अवघड कार्य यशस्वी होतात, शारीरिक वादे दुखणे संपून जाते, विवाहाची समस्या असेल तर ती विवाहाची समस्या सुटते, आपले जीवन सुखी व संकट विरहित होते, भाऊबंध व नातेवाईक जर त्रास देत असतील तर त्यांचा त्रास नाहीसा होतो, कुंडलीतील सर्व दोषांचा परिहार होतो, तसेच आई भगवती व खंडोबा स्वामी समर्थ महाराजांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतात. निसर्ग निर्मित तसेच मानव निर्मित आपत्ती संकटांपासून आपले निवारण होते, संतान प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊन संतान प्राप्ती होते, नोकरीमध्ये स्थिरता येते. अशा विविध प्रश्नांवरती भैरवचंडीची सेवा केल्यास आपले प्रश्न मार्गी लागतात. नक्कीच तुम्ही ही भैरवचंडीची सेवा करून पहा. या सेवेचे फार छान अनुभव येतात. या सेवेने शीघ्र आणि तात्काळ फळ आपल्याला मिळते. अशा प्रकारे हा भैरवचंडीचा पाठ करून आई भगवतीच्या चरणी तसेच श्री कालभैरवनाथांच्या चरणी आपली सेवा रुजू करावी व आपले प्रश्न मार्गी लावावेत. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही भैरवचंडीची सेवा करू शकता. तर ही झाली भैरवचंडी या पाठाची माहिती. भैरवचंडी पाठाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.